महागणपतये नमः। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय। ओम शांति शांति शांति। परम प्रिय या सभागृहामध्ये उपस्थित असलेले समस्त भारत पुत्र व भारत पुत्री, परिचय कसा असावा तर तो सर्व समावेशक असावा. भारताची ही पद्धत आहे, सर्व समावेशकता. भारतातले जे ऋषीमुनी आहेत, जे खरे भारतीय आहेत, त्यांना छोटा विचार करताच येत नाही. त्यामुळे सरळ जीवनाची सुरुवातच व्यापकतेपासून होते. आता विश्वात्मके देवे, छोटा विचार करताच येत नाही. भारताने खरा जो भारत आहे ना, पैसाही कमवायचा, खूप पैसा कमवायचा आणि खूप दान करायचं. धन कमवल्यानंतर त्या धनावर नागोबासारखं बसून राहायचं नाही. त्या धनाचं वितरण झालं पाहिजे, एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं पाहिजे, शाळा उभ्या राहिल्या पाहिजे. भगवंताने जर मला धन कमवण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे तर मी कृतज्ञ आहे भगवंताप्रती की मला ते सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. प्रत्येकाला धन कमवण्याचं सामर्थ्य प्राप्त होत नसतं. तर भारताची जी भूमिका आहे तीच व्यापकतेची भूमिका आहे. आता विश्वात्मके देवे, आता महाराष्ट्रात्मके देवे किंवा आता गुजरातात्मके देवे किंवा राजस्थानात्मके देवे असं नाहीये. शब्दांकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. जसं राजपूत सर म्हणाले की तुम्ही त्यांच्या कपड्यांवर जाऊ नका. प्रश्न काय माहित आहे का, बरं आमची इतक्या प्री कन्सिव्ह पूर्वग्रह आमच्यामध्ये तयार कसे झाले? आम्ही अॅनालिस्ट नाही आहोत, आम्ही अॅनालाइजच नाही करत की आपल्या मनामध्ये काय भूमिका तयार होते आणि त्या भूमिकेचा उगम कुठे आहे हे आम्ही शोधतच नाही. कारण की आमचं जे जीवन आहे ना ते ब्लॉटिंग पेपर सारखं आहे. आम्ही सगळं काही ऍब्झॉर्ब करतो, आम्ही फिल्टर करत नाही. जो ब्लॉटिंग पेपर असतो ना तो ऍब्झॉर्ब करतो, घाण पण ऍब्झॉर्ब करतो आणि चांगली गोष्ट पण ऍब्झॉर्ब करतो. आणि फिल्टर काय करतं, जे काही ग्रहण केल्यानंतर त्याचं परीक्षण करतो. आम्ही परीक्षाच करत नाही, परीक्षा करणं गरजेचं आहे. मग एक जनरलायझेशन मध्ये आम्ही चाललं जातो की भगवे कपडे बघितले तर मनामध्ये एक जनरलायझेशन तयार होतं. एक फुल पॅन्ट शर्ट वाला म्हटलं की एक जनरलायझेशन तयार होतं. कारण काय की आम्ही अॅनालिस्ट नाही आहोत. आणि भारतातले जे ऋषी आहेत, भारतातले जे ऋषी आहेत ते प्युअर अॅनालिस्ट आहेत. मी कुठेही एकच विषय बोलत असतो, तो विषय म्हणजे जीवन. इथे असणारा प्रत्येक व्यक्ती त्याचा एक लाईफ स्पॅन ठरलेला आहे शरीराचा. मी शरीराच्या आतमध्ये असलेला त्याचा नाही, शरीराचा एक लाईफ स्पॅन ठरलेला आहे. जसं बायोलॉजीचं उदाहरण घेतलं तर बायोलॉजीमध्ये WBC आहे, RBC आहे, थ्रोम्बोसाइट्स आहेत. त्या प्रत्येक सेलचा एक लाईफ स्पॅन असतो. तसंच हा जो मेगा सेल आहे, मोठा सेल आहे ज्याला आपण शरीर म्हणतो, त्या शरीराचा सुद्धा लाईफ स्पॅन ठरलेला आहे. मग भारत काय करतो, भारत त्या सेलचं अध्ययन करतो आणि हे जे शरीर आहे त्या शरीराचा जास्तीत जास्त जागृत राहून कसा सदुपयोग करता येईल याच्यावर त्याचा फोकस असतो. जागृत, जसा उल्लेख केला की जागृत नाशिक, जागृत भारत. नाशिक हा जागृत असला पाहिजे.
प्रत्येक व्यक्ती हा जागृत असला पाहिजे. त्यामुळे उपनिषद काय म्हणतात? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरा निबोधत. उठा, जागे व्हा, आणि ज्यांना बोध प्राप्त झालेला आहे, बोध प्राप्त झालेला आहे, ज्यांना प्रकाश प्राप्त झालेला आहे, ज्यांना ज्ञान प्राप्त झालेला आहे, इन्फॉर्मेशन नव्हे, इन्फॉर्मेशन नाही, इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन असतं. इन्फॉर्मेशन म्हणजे मेन्यू कार्ड सारखं असतं. मेन्यू कार्ड वाचून पोट भरत नसतं. एक एक उदाहरण नीट लक्षात घ्या. आजकाल लोकांकडे भरपूर मेन्यू कार्ड आहे, भरपूर ग्रंथ आहे, पण त्या ग्रंथांचं वाचन करून किंचितही लाभ होत नाही. फक्त गॅसेस होतात आणि त्या गॅसेस युट्यूबवर व्यक्त होतात. म्हणजे मी बरेचदा म्हणत असतो की आजकाल वक्ते नाही आहेत, ओक्ते आहेत. ओकतात, व्यासपीठांवर ओकतात, युट्यूबवर ओकतात, ब्लॉगवर ओकतात, पण त्याचा जीवनाशी कुठे संबंध दिसत नाही. एकदा एका मीडिया ग्रुपचा कार्यक्रम होता ताज हॉटेलला. तर त्यावेळेस मी एका नेत्याला म्हणालो, अहो म्हटलं, तुम्ही कितीही चांगल्या पॉलिसीज तयार करा, खूप चांगल्या पॉलिसीज करा, एकाही पॉलिसीचा फायदा होणार नाही. कारण त्या पॉलिसीज हाताळणारे जे हात आहेत ते हात चरित्रहीन आहेत. ते हात चरित्रहीन असल्यामुळे कितीही चांगली पॉलिसी असली तरीही त्या पॉलिसीचं ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशनचा प्रश्न येईल, ज्यावेळेस आपण त्याला कार्यामध्ये उतरवण्याचा प्रश्न येईल, त्यावेळेस त्या कुचकामाच्या ठरतील, फोल ठरतील. कारण की आमचं जे अपब्रिंगिंग आहे ना, तेच कुठेतरी चुकतं आहे. मी तुम्हाला काही उपदेश वगैरे करणारच नाही, फक्त मी तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणार. आत्ताचीच एक घटना सांगतो. अंजनेरी गडापासून ब्रह्मगिरीपर्यंत एक रोपवेचा प्रस्ताव, त्याची चर्चा सुरू होती. बरेच लोक त्याला विरोध करत आहेत. तर मी माझी भूमिका ग्रामसभेमध्ये मांडली. बघा म्हटलं, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे गावातल्या लोकांना. मला काही फरक पडत नाही, माझा काही प्रपंच नाही आहे, माझं इथेच संपलेलं आहे. तुमच्या समोर असा संन्यासी उभा आहे की ज्याने गुरुच्या आज्ञेनुसार कलकत्त्याला गंगेच्या काठावर स्वतःच्या हाताने स्वतःचं श्राद्ध केलं, स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलं, स्वतःच्या हाताने स्वतःचा दशक्रिया विधी केला. त्यामुळे माझ्या बाबतीत माझा ती एंड आहे, तसंही संपलेलंच आहे माझं सर्व काही. आता फक्त करायचं म्हणून करायचं, काहीही जीवनात प्राप्त करण्यासारखं राहिलेलं नाही आहे. पण प्रश्न असा आहे की तुमच्या ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत, जर आतापासून जर तुम्ही जागरूक नाही झाला तर येणाऱ्या काळात पैसा राहील पण जीवन उरणार नाही, बँक बॅलन्स राहील पण जीवन उरणार नाही. टी.एस. एलियट नावाचे खूप मोठे कवी होऊन गेले, ज्यांच्यावर उपनिषदांचा खूप पगडा होता. लंडनचे ते कवी, ब्रिटिश. ते एका कवितेत, द रॉक नावाची कविता आहे, तुम्ही नेटवर सर्च पण करू शकता, द रॉक. त्याच्यामध्ये ते म्हणतात की वेअर इज द लाईफ वी हॅव लॉस्ट इन लाईव्हलीहूड. उपजीविकेच्या मागे धावता धावता जीवनच विसरून गेलो. जीवन राहिलेलंच नाहीये, फक्त बँक बॅलन्स राहिलेला आहे. पण बँक बॅलन्स एन्जॉय करण्यासाठी तुमचे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ना, ते खूप इंटेन्स पाहिजे. आजकाल लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचा अनुभव नाही आहे, उत्तेजना आहे. आता उत्तेजना आणि आनंदाचा अनुभव याच्यामधला फरक तुम्हाला सांगण्यासाठी एक उदाहरण देतो. नववर्षाची जी सुरुवात आहे, 31 डिसेंबरची जी रात्र असते ती उत्तेजनेची रात्र असते. उत्तेजनेची रात्र, प्रचंड पूर्ण जग उत्तेजित असतं, हे गुर्रे वगैरे सगळं चाललेलं असतं. ट्रिमेंडस कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, ऍक्सिडेंट होतात त्या रात्री, विनयभंग होतातच. म्हणजे जे न्यूजपेपर वाले आहेत ते फक्त ते रकाने भरण्यासाठी जागा रिकामी ठेवतात, फक्त कोणावर झाला आणि कोणी केला, फक्त एवढंच लिहायचं असतं. पण प्रत्येकाला माहित असतं की आज रेप होणारच आहे, 31 ची जी नाईट आहे, हा विनयभंग होणारच आहे. कारण की जे पार्ट्या करणारे असतात ते काही महापुरुष नसतात हो. आणि मग म्हणतात की नाही, असं जगच व्यवस्थित राहिलेलं नाहीये. कसं काय? तुम्हाला माहित नाही की आपण कुठे चाललेलो आहोत आणि तिथे कोणत्या प्रकारचे लोक राहणार आहेत? एवढाही कॉमन सेन्स नाहीये का? तर 31 डिसेंबरची जी रात्र असते ती उत्तेजनेची रात्र असते, सुखाची उत्तेजना असते. आणि नंतर मग डायरेक्ट दुःखामध्ये एंट्री होते, डोकं धरून बसतात. बऱ्याच लोकांची तर अशी अवस्था असते की 31 डिसेंबरला
म्हणजे तो सेलिब्रेट केला की डायरेक्ट 2 तारखेला जागे होतात. असे बरेच महापुरुष असतात. कारण की इतकं हेवी कन्झम्पशन झालेलं असतं दारूचं. तर ही झाली उत्तेजनेची रात्र, सुखदुःखाच्या उत्तेजना. त्या रात्री अल्कोहोलचं खूप कन्झम्पशन झालेलं असते. ऍक्सिडेंट होतातच. मला जेवढं आठवतं 4-5 वर्षापूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर 31st नाईटला जवळपास काहीतरी 8 की 9 ऍक्सिडेंट झाले होते. कदाचित माहिती असेल काही लोकांना. बरोबर आहे ना माझा डेटा? बघा सर हो म्हणताय. तर आहे म्हणजे माझा डेटा वाईज सुद्धा मी करेक्ट आहे. तर त्या रात्री उत्तेजनेमुळे ऍक्सिडेंट होतात, उत्तेजनेमुळे विनयभंग होतात, उत्तेजनेमुळे अल्कोहोलचं कन्झम्पशन वाढतं. अंधारामध्ये जर जीवनाची सुरुवात केली तर जीवन तसंच राहणार ना. पण भारतातले ऋषी त्यांनी जी काही वैज्ञानिक परंपरा घालून दिली की गुढीपाडव्याच्या उजेडात, गुढीपाडव्याच्या प्रकाशात ज्यावेळेस तुम्ही जीवनाची सुरुवात करता, तर मला एक सांगा की गुढीपाडव्याच्या निमित्ताने एखाद्या मुलीचा किंवा स्त्रीचा विनयभंग झालेला आहे असं कधी ऐकलेलं आहे तुम्ही? माझा ऑडियन्स जो आहे ना तो ऍक्टिव्ह पाहिजे असतो मला. मी भाषण देत नाही. मी ऑडियन्सशी मी त्याला म्हणतो कृष्णार्जुन संवाद करायचा. आजकाल काय आहे, तुम्ही वक्त्यांना खूप लाडावून ठेवलेला आहे. कारण की जो श्रोता आहे ना तो लिथार्जी मध्ये चालला जातो. खूप ऐकतात. तुम्ही त्यांना रिस्पॉन्ड केला पाहिजे. कृष्णार्जुन संवाद जो आहे ना 18 अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलं, अर्जुनाने ऐकलं असं अजिबात नाही. आणि विद्यार्थी सुद्धा केवळ ऐकणारे नसावे, शिक्षकांना कॉर्नर करणारे असावे, हजारो प्रश्न करणारे असावे. रामकृष्ण आणि विवेकानंद यांचा 6 वर्षाचा संघर्ष आहे. रामकृष्ण एखादं वाक्य बोलायचे, त्याला हे क्रॉस करायचे आणि शेवटी क्रॉस करता करता त्यांची भूमिका इतकी पक्की झाली की अटल झाले ते. लोकांमध्ये का बरं श्रद्धा निर्माण होत नाही? कारण की इंटलेक्च्युअल लिथार्जी, इंटलेक्च्युअल बँक्रप्सी, बौद्धिक दारिद्र्य. सध्याचा जो मनुष्य आहे कमी जास्त प्रमाणात बौद्धिक दारिद्र्याने ग्रसित आहे. गुढीपाडव्याचं सांगितलं की गुढीपाडव्याच्या निमित्ताने एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे असं कधी ऐकलेलं आहे? नाही. गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोणाचा विनयभंग झालेला आहे असंही ऐकिवात नाही. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अल्कोहोलचं कन्झम्पशन झालेलं आहे असंही ऐकण्यात नाही. फरक बघा तुमच्या प्रत्येक गोष्टीचं जे आहे ना विश्लेषण करायला शिका. भारतीय जीवन पद्धती तीच आहे की ज्याच्यामध्ये विश्लेषण आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की बिलीव्ह नॉट because it has been said by your forefathers. Believe not because it is written in your scriptures. Examine, experiment and find out truth yourself. नम्रतेने. बरेचदा असं होतं शिक्षकांना त्याचा अनुभवही असेल. एखाद्या वर्गामध्ये मुलगा शिक्षकापेक्षा बुद्धिमान असतो आणि तो जर शिक्षक योग्य जर नसला तर त्या शिक्षकाचा इगो हर्ट होतो आणि मग तो त्याला सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. पण जो खरा शिक्षक असतो तो कधीही त्याला सप्रेस करणार नाही. मी माझ्या शिक्षकांना सांगायचो की 8वी पर्यंत जे मुलं खूप हुशार असतील त्यांना सिलेबस मध्ये अडकवू नका. त्यांना जे वाचायचं मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचो, शिक्षकांना सांगायचो, तुम्हाला कुठले पुस्तक पाहिजे सांगा. बँगलोर वरून आणायचं असेल तर बँगलोर वरून आणतो, न्यूयॉर्क वरून आणायचं असेल तर न्यूयॉर्क वरून आणतो, लंडन वरून पुस्तक पाहिजे तिथूनही आणतो. मी नेहमी नेटवर्किंग मध्ये आहे. मी ह्युमन त्याला म्हणतात की डिव्हाइन सर्व्हिस नेटवर्क आहे. इथले बऱ्याच लोकांच्या म्हणजे त्यांच्या माध्यमातून मी सेवा घडवून आणलेली आहे. आता सुखेंद्र सर मॅडमांना विचारत होते की तुम्ही कसे काय ओळखता. बरोबर की नाही सर? बघा मला तिथून मला ते लिप मुवमेंट लक्षात येत होते. कारण की हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हा कुठे कुठे असतो. हा झोपडपट्टीतही दिसतो, ताज हॉटेलमध्ये दिसतो. माझ्या जीवनाचा उद्देश काय? कनेक्टिव्हिटी तयार करणं. आणि भारताचा जो सेंट्रल मेसेज आहे तो आहे कनेक्टिव्हिटी. वसुधा एव कुटुंबकम. वसुधा एव कुटुंबकम सर्वांना माहित आहे. पण त्याच्या अगोदरचे 3 चरण आहेत. अयम निजः, परोवारिः,
हा माझा आहे, हा परका आहे, असा विचार कोण करतात? दोज वर पेट्टी माइंडेड, क्षुद्र बुद्धी ज्याची आहे तो विचार करतो की हा माझा, हा परका, हा माझ्या जातीचा, हा दुसऱ्या जातीचा, हा माझ्या समाजाचा, हा दुसऱ्या समाजाचा, हा माझ्या धर्माचा, हा दुसऱ्या धर्माचा, मी महाराष्ट्राचा, हा गुजरातचा, असा विचार कोण करतात? अयम निजः परोवायती गणना लघु चेतसा, ज्याची चेतना खूप लघु आहे, पेट्टी माइंडेड, क्षुद्र बुद्धी आहे, उदार चरितानाम, ज्याचं चरित्र उदार आहे, ज्याच्या चैतन्याचा विस्तार झालेला आहे, ज्याच्या आतमध्ये व्यापकता आहे, तो काय विचार करतो? वसुधा एव कुटुंबकम. आणि हे इतकं रुजलं की ज्यांना संस्कृत माहित नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा हा संदेश पोहोचला. हे विश्वची माझे घर, मराठीमध्ये सुद्धा आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आत्महत्येची चेतना आहे ती व्यापक असली पाहिजे. जो छोटा विचार करेल, जो छोटा विचार करेल, he or she is bound to suffer from psychosomatic disorder. आता तर जे सायकियाट्रिस्ट आहे त्यांनी पण मान्य केलेलं आहे की स्वार्थ हा मानसिक आजार आहे. त्यामुळे मी बऱ्याचदा काउन्सिलिंग मध्ये जे सधन परिवारातले लोक आहेत ते ज्यावेळेस आपल्या मुलांना घेऊन येतात तर त्यांना मी सांगत असतो की मध्ये मध्ये यांना आपलं जे स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम आहे तिथे घेऊन यायचं. जीवनामधलं जे दुःख आहे, जीवनाची जी वास्तविकता आहे त्यांना दिसली पाहिजे. मी स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम जे आहे तपोवनामध्ये, तिथे मी इमोशनल क्वोशंट डेव्हलपमेंट प्रोग्राम घेत असतो. खूपच जर प्रामाणिकपणे बोलायचं झालं ना, सध्या ॲज सच शिक्षकांची आवश्यकता नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. तर शिक्षकांची, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर शिक्षकांची आता गरज उरलेली नाही. पण मायेचा ओलावा पाहिजे असेल तर शिक्षकांची गरज आहे. आणि ज्या गोष्टींचा बऱ्याचशा शिक्षकांमध्ये अभाव आहे. मी तुम्हाला सत्य घटना सांगतो. दरवर्षी टीचर्स डेच्या अगोदर मला काही फोन येतात शिक्षकांचे, जे म्हणतात की स्वामीजी तुम्ही बऱ्याच संस्थांमध्ये जात असता, लायन्स क्लब मध्ये जात असता, रोटरी क्लब मध्ये जात असता, वेगवेगळे जे कॉलेजेस आहे कॉर्पोरेट मध्ये जात असता, स्वामीजी टीचर्स अवॉर्ड साठी आमचं नाव सुचवा ना. सुचवायला सांगतात. आणि एका व्यक्तीने अगदी पराकाष्ठाच केली. ते सगळं मला त्यांनी म्हटलं की मला सर्टिफिकेट लिहून द्या की ही व्यक्ती श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांच्या सेवा कार्याशी संबंधित आहे. अहो म्हटलं मॅडम तुम्ही केलं काय आहे श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांसाठी? मी कसं लिहून देऊ? हे सांगण्याचा उद्देश काय, जो आंतरिक दृष्ट्या शिक्षक असतो ना त्याचं जीवन जे असतं ते खूप वेगळ्या प्रकारचं असतं. पैसा कमवणं चुकीचं नाही. भारतीय ऋषी मुनी कोणत्याही गोष्टीचा अनादर करत नाही. बऱ्याचशा मिसकन्सेप्ट आहे आमच्या मनामध्ये, इतके जळमट आहे की एक भगवा बघितला की आमचं एक काहीतरी फिक्स परसेप्शन तयार होतं. का असं व्हावं? कारण की आम्ही कोणत्याही गोष्टीचं नीट आकलनच करत नाही आणि आमच्या विषयांचं सुद्धा नीट आकलन करत नाही. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ज्यावेळेस मी जातो त्यांना विचारतो की तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात? सर्वसाधारण उत्तर काय आहे? ज्ञानार्जनासाठी. म्हटलं एवढा मोठा शब्द नाही वापरायचा, पहिले अर्थार्जन करून घ्या नंतर ज्ञानार्जन नाही. कोणी इंजिनिअरिंगला ज्ञानार्जन करण्यासाठी वगैरे नाही जात. माझे जे विद्यार्थी IIT चे जे IITians आहे, IIM मध्ये आहे, IAS आहे, IPS आहे, त्यांना मी गमतीने एक प्रश्न करायचो की का रे उद्या जर संस्कृत शिकवणारा जो व्यक्ती आहे त्याचं जे पॅकेज आहे ते IITच्या पासआउट पेक्षा जास्त आहे तर तुम्ही कुठे जा? संस्कृत शिकू. आजकाल बघा ना खूप लोक योगा टीचर तुम्हाला गल्लोगल्ली सापडतील. ते योगा टीचर नाही आहे, भोगा टीचर आहे. कारण की त्याच्यातून अर्थार्जन होत आहे ना. मुंबईचे बरेच लोक माझ्या परिचयाचे आहेत की ज्यांच्याविषयी मला पर्सनली माहित आहे. आणि मुंबईमध्ये बघा तुम्ही खूप साध्या पद्धतीने ही गोष्ट लक्षात ठेवायची. मुंबईमधला एखादा खूप मोठा बिल्डर आहे ज्याचा 100 आणि 150 कोटीचा टर्नओव्हर आहे.
त्याच्यासाठी एखादा योग टीचर, त्या योग टीचरला किती देत, योगा टीचरला किती देत असतील, मंथली 10,000 जरी एका तासाचे देत असतील, त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये जे मेड सर्वंट असते ना, तेवढाच त्याच्यासाठी ती अमाऊंट असते. प्रामाणिक आपण विश्लेषण करतोय, कारण की जर विश्लेषण जेव्हापर्यंत जीवनात करणार नाही, जीवनामध्ये स्पष्टता येणार नाही, आणि जीवनामध्ये स्पष्टता नाही आली तर जीवनामधल्या अंधश्रद्धा वाढतात आणि खरी श्रद्धा बाजूला राहते. जीवनाचं विश्लेषण करायला शिका, प्रत्येक गोष्टीला प्रश्न करायला शिका, की मंदिरात जायचं तर नेमकं का जायचं, गेल्याने काय होते, न गेल्यामुळे काय होतं, याचं तुम्हाला नीट कळलं पाहिजे. भगवान बुद्धांविषयी असं म्हटलं जाते की ते निरीश्वरवादी होते. त्यांच्याविषयी बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत. ते निरीश्वरवादी नव्हते, ते बाजाराच्या विरुद्ध होते. बाजाराने मांडलेला धर्म, त्याचं नीट विश्लेषण करायचं. विश्लेषण, आणि मुलांना सुद्धा ते शिकवा, कारण की ऑलरेडी सध्याची जी जनरेशन आहे, सध्याची जी पिढी आहे आणि याच्या अगोदरची जी पिढी आहे, त्या पिढीने भविष्यासाठी बरेचसे जे विषवृक्ष आहेत ते पेरून ठेवलेले आहेत. तुम्ही बघा, तुम्ही स्वतःचा विचार करा की तुमची येणारी पिढी तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवेल. ज्या प्राचीन पिढ्या आहेत, गेलेल्या ज्या पिढ्या आहेत, त्यांना आम्ही त्यांची आठवण करतो. त्यांचं स्कल्पचर आहे, अजंता एलोरा आहे, पंचांग आहे, वेगवेगळे शास्त्र आहे. तुम्हाला येणाऱ्या पिढीने कशासाठी लक्षात ठेवावं? डोंगर पोखरण्यासाठी, पोल्युटेड वॉटर साठी, पोल्युटेड एअर साठी? कोणाची जबाबदारी होती? मी त्या अंजनेरीच्या ग्रामसभेत बोललो, म्हटलं माझं काही बिघडणार नाहीये, माझा दी एंड झालेलाच आहे, तो काही प्रश्नच नाहीये. पण डोंगर तोडण्या अगोदर 1000 वेळा विचार करा. 1000 आणि लाखो वर्ष तो डोंगर तयार व्हायला लागलेले आहेत. तुम्ही एक ब्लास्टिंग करून, जेसीबी लावून, पोकलँड लावून तो डोंगर उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही. पण एकदा डोंगर उद्ध्वस्त झाला की मग डायरेक्ट पुढच्या कलियुगात मध्येच डोंगर मिळेल तुम्हाला. ही सायकल संपली. हे का बरं सांगावंसं वाटतं की सध्याचा जो मनुष्य आहे तो ब्लॉटिंग पेपर सारखा आहे. तो मार्केटला ऍब्झॉर्ब करतो, मार्केटला फिल्टर करत नाही. आमचे आयडियल कोण असतात सर्वसाधारणपणे? तुमच्या लग्नावर प्रभाव आहे तो कोणाचा आहे? एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा. तुमचा जो वाढदिवस आहे, वाढदिवसावर प्रभाव कोणाचा आहे? एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा आहे. ऋषीमुनींचा प्रकाश नाही आहे. ऋषीमुनींचा प्रकाश, मी 2 वेगवेगळे शब्द वापरतोय, प्रकाश आणि प्रभाव. प्रकाश जीवनामध्ये असावा, प्रभाव कोणाचाच नसावा. जे संत प्रकृतीचे असतात ते कधीही कोणालाही प्रभावित करत नाही, ते प्रकाशित करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रकाशित करतात. त्याची जी काही कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याची जी काही सिस्टम आहे, ती सिस्टम दाखवून देतात की बाळा तू काय म्हणतो, मी युद्ध करणार नाही, मग काय करशील तू? नाही, मी भिक्षा मागणार. अरे बाळा, तुझ्या आतमध्ये ते सॉफ्टवेअरच नाही भिक्षा मागण्याचं. आतमध्ये ते सॉफ्टवेअरच नाही भिक्षा मागण्याचं. तू भिक्षा मागू शकणार नाही. तुझं जे सॉफ्टवेअर आहे ते वॉरियरचं सॉफ्टवेअर आहे. अगोदर ज्यावेळेस डिबेस वगैरे होते ना, त्यावेळेस आपण एखादी चुकीची जर कमांड टाकली तर तो डिबेस म्हणायचा इनव्हॅलिड कमांड. तर काय होतं की अर्जुनाने ती कमांड टाकली की आय वॉन्ट टू बी भिक्षू. त्यांनी म्हटलं की इनव्हॅलिड कमांड. सांगितलं की बाळा नाहीये तुझं ते सॉफ्टवेअर. प्रत्येक व्यक्ती हा एका प्रकृतीला घेऊन जन्माला येत असतो. गुलाब गुलाब असतं, कमळ कमळ असतं, जास्मिन जास्मिन असतं, झेंडू झेंडू असतो. प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. रही मन बडा नको देख कर लघु न दीजे डार. रही मन बड़ा नको देख कर लघु न दीजे डार. जहां काम आए सुई का करे तलवार. तुम्ही मोठे सम्राट आहात, महाराज आहात, आणि तुमच्याकडे अनेक अँटिक तलवारी वगैरे आहेत, आणि एकदा तुमच्या मुलाच्या पायात काटा जातो आणि मग काय म्हणणार, अरे काढा तलवार, काटा काढायचा आहे. नाही म्हणणार. अहो, तुमच्या घरचा एक जो चाकर आहे तो म्हणतो की साहेब क्षमा असावी, पण तलवारीने काटा निघत नसतो. तलवारी काटा काढण्यासाठी सुईचीच आवश्यकता असते. या पृथ्वीवर एक एक जो जीव आहे, एक एक जो आकार आहे, एक एक जो फॉर्म आहे, इट इज व्हेरी मिनिंगफुल.
कोणीही व्यर्थ नाही, तुलसी इस संसार में सबसे मिलजुल रही है, क्या जाने किस रूप में नारायण मिल जाए. त्यामुळे खूप नमस्कार पूर्वक. याच्यामुळे होतं काय की तुमच्या आतमध्ये एक लुब्रिकेशन तयार होतं, आणि ज्याच्या जीवनामध्ये लुब्रिकेशन असतं त्याच्या जीवनामध्ये फ्रिक्शन नसतं. हे का सांगावं लागतं? कारण की मूळ जर चुकलं ना सगळं चुकत जातं. सध्या प्रॉब्लेम काय आहे, मुळांवर कोणी काम करत नाही, डायरेक्ट फळांवर जातात. बघा कसं कॉन्ट्रडिक्शन असतं. मी नेहमीच हे सांगत असतो उदाहरण, फारच गमतीचं उदाहरण आहे. सगळे धार्मिक लोक आहेत, म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा धार्मिक असाल, मी एवढा धार्मिक नाही आहे, मी अॅनालिटिकल आहे. मी प्रत्येकाचा हिशोब लावत असतो. ज्या प्रॅक्टिकल म्हटलं ना, मी मंदिरात जायचं तरी का जायचं. मला एकाने प्रश्न केला की स्वामीजी तुम्ही कर्मकांडाच्या विरुद्ध आहात का, मंदिराच्या विरुद्ध आहात का? म्हटलं जो ग्रॅज्युएट असतो तो जो प्रायमरी शाळेच्या विरुद्ध असतो काय, जो ग्रॅज्युएट असतो तो प्रायमरी शाळेच्या विरुद्ध असतो. पण तुम्ही विचार करा की तुम्ही 6 वर्षाचे असताना तुम्हाला प्रायमरी स्कूल मध्ये टाकलं आणि वयाच्या 22व्या वर्षी प्रश्न केला की काय काय सुरू आहे, काही नाही बस प्रायमरी स्कूल मध्ये आहे सध्या. हास्यास्पद नाहीये? अरे इतक्या दिवसापासून देव 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 देव, तुमचा देव अजूनही बाहेरच आहे. अजूनही त्या देवाचं म्हणजे ज्याला म्हणतात की पूर्णपणे त्याला आत्मसात केलेलं नाहीये. अजूनही तुम्ही LKG मध्ये आणि UKG मध्येच आहात. अजूनही तुम्हाला बाहेरचेच मंदिरं लागतात. एक साधं लॉजिक घ्या की जर दगडामध्ये जर 10% देव असेल तर मनुष्यामध्ये मॅथमॅटिक्सचं ते चिन्ह असते ना, इट मस्ट बी ग्रेटर दॅन 10% ऑर नॉट. 10%पेक्षा जास्तच असेल ना. ज्याला दगडामध्ये देव दिसू शकतो त्याला मनुष्यात देव दिसत नाही, तर काहीतरी चुकत आहे, काहीतरी चुकत आहे. आपण इंडस्ट्रीमध्ये काम करताना आपण काय म्हणतात त्याला ऑडिट करत असतो ना, आम्ही ऑडिट नाही करत. आता बघा ना, तुमच्या तथाकथित धर्माचा बाजार सुरू आहे. ऋषी मुनींचा धर्म वेगळा, एक लक्षात ठेवा. ऋषी मुनींच्या धर्माचा याच्याशी दूर दुरान्वय संबंध नाही. नवरात्रामध्ये 9 प्रकारच्या 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालणं याचा आणि धर्माचा दूर दुरान्वय संबंध नाही. अडचण कुठे होते माहित आहे का? ज्या मॅडमकडे खूप पैसा आहे, त्यांनी 9 रंगाच्या साड्या घातल्या, त्यांच्या घरी काम करणारी जी मेड असते ना, तिच्या हातमध्ये ती अंधश्रद्धा शिरायला लागते. आपली मॅडम म्हणते यत् यत् आचरति श्रेष्ठ तत् तत् एव इतरो जनः. आणि तिथं काही फिल्टर वगैरे तर नसतो त्यांच्या जीवनात. आता अशी परिस्थिती झालेली आहे की काही लोकांच्या मनामध्ये ती अंधश्रद्धा जन्माला ऑलरेडी आलेली आहे की 9 दिवस नवरात्रामध्ये 9 वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालणं याचं काहीतरी धार्मिक कृत्य आहे. अजिबात नाही. अरे एक्सपेरिमेंट करा धर्मासोबत. मी तर तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो. आता गणपती उत्सव सुरू होईल. ज्या ज्या गणपती उत्सवामध्ये राजकीय दिखावा असेल, राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असेल किंवा एखाद्या राजकारणी व्यक्तीने जर तो गणपती मांडला असेल तिथे चुकूनही जाऊ नका, चुकूनही जाऊ नका. ते तुम्हाला करावं लागेल, नाहीतर काय होईल, तुम्हाला धर्माचा काहीही लाभ होणार नाही. एखाद्याच्या घरी गणपती बसला असेल ना, तिथे जाऊन वंदन करा. पण जो तामसिक पूजा जिथे असेल तिथे जाऊ नका. मी फक्त माझ्यातर्फे आव्हान करू शकतो. मी काही प्रत्येक व्यक्तीसाठी लाडका नाहीये. सगळे मला पसंत करत नाहीये, सगळ्यांचा मी आवडता नाहीये. काही काही लोकांना भयंकर तिखट आहे मी काही लोकांसाठी. आणि विशेष करून जे स्वार्थी लोक असतात, जे पाखंडी लोक असतात, त्यांच्यासाठी तर भयंकर तिखट आहे. त्यांना खूप त्रास होतो. जे मला जवळून ओळखतात त्यांना माहित आहे. आणि हे सगळं जे रेकॉर्डिंग आहे ना, ते युट्यूबवर अपलोड होणार आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला नंतर ऐकायचं असलं तर जागृतीसाठी तुम्ही ऐकू शकता. जीवन जे आहे ना ते स्पष्ट असलं पाहिजे. व्हेन इट इज टाइम टू लिव्ह LIVE लिव्ह. When it is time to live, LIVE live. And when it is time to live, LEAVE live. बस हो गया. काय करायचं या कुचक्या शरदाला घेऊन? आपण काल्पनिकतेमध्ये खूप जात असतो. आशावाद, निराशावाद. ज्याच्या जीवनामध्ये आशावाद असेल त्याच्या जीवनात निराशावाद येईलच. जीवनामध्ये आशावादही नसावा, निराशावादही नसावा, जीवनामध्ये वास्तववाद असावा. ज्यांना माझ्या पोस्ट देतात त्यांना माहितच आहे.
की मला जगायचं आहे नाशिकसाठी, मरायचं आहे नाशिकसाठी. प्रेसिडेंट साहेबांसोबत ज्यावेळेस माझं बोलणं सुरू होतं तर त्यावेळेस मी म्हटलं की नाशिक इज होल्डर फॉर मी. जसं या बल्बचा हा होल्डर आहे ना, पण याचा अर्थ असा नाही की याचा प्रकाश फक्त तिथेच पडेल. त्यांनी मला प्रश्न असा केला की तुम्ही बाहेर पण जाता का? म्हटलं कुठेही गेलो तरी माझा फोकस नाशिकवर असतो म्हटलं. म्हणजे आई कुठेही गेली तर तिच्या डोक्यात घर असतं की आपल्याला कशासाठी करायचं. मी ठरवलेलं आहे मला जगायचं कशासाठी, नाशिकसाठी. जेणेकरून मरताना मला एक समाधान राहील की हो मी समाजाला जागृत करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आणि समाज जागृत पण होत आहे. इथे जो बसलेला जो ऑडियन्स आहे बघा, पिन ड्रॉप सायलेन्स आहे. इथे बसलेला जो ऑडियन्स आहे तो एक एक व्यक्ती एका लाखाच्या बरोबर आहे. 1.25 लाख से एक लढाऊ गुरु गोविंद सिंग नाम कहा. प्रत्येक व्यक्ती हा लाखाच्या बरोबर, 1.25 लाखाच्या बरोबर झाला पाहिजे. स्वतःमधली जी चेतना आहे ती जागृत केली पाहिजे. शक्तीची उपासना करा. योद्धा व्हा. योद्धा मारामारी करत नाही, योद्धा स्थिर असतो. त्याच्या हातात जी तलवार असते ते स्थिर असते. तुम्हाला डोळ्यात डोळे टाकून राजकारण्यांशी बोलता आलं पाहिजे. तुम्हाला डोळ्यात डोळे टाकून शासकीय अधिकाऱ्यांशी बोलता आलं पाहिजे नम्रतापूर्वक. कारण की तो साक्षात नारायण आहे. तो नम्रतापूर्वक पण भयपूर्वक नव्हे. समाजातले जर दोष तुम्ही जर दाखवून देण्याचा प्रयत्न नाही केला तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या ज्या आहे ना त्या भोगतील. बघा कसा भ्रम तयार झालेला आहे. 1947 मध्ये 15 ऑगस्ट 1947 त्या दिवशी असा एक भ्रम निर्माण झाला की भारत गुलामीतून मुक्त झाला. नाही, त्याचा मी विश्लेषणच नाही केलं. भारत गुलामीतून मुक्त झाला हे अर्धसत्य आहे. भारत गोऱ्या इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि काळ्या इंग्रजांच्या गुलामीत, ज्यांना आम्ही राजकारणी, स्वार्थी, दडभद्री राजकारणी, त्यांच्या गुलामीमध्ये आम्ही लिप्त झालो. मला सांगा माझं स्टेटमेंट चुकीचं आहे की बरोबर आहे? मला ऐकायचं आहे. बरोबर आहे. अहो 75 वर्ष झाले साहेब, 75 वर्ष अजूनही आम्ही काय करतोय? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. अच्छा, मला एक सांगा की आपण एखादं घर तयार करतो, घर असं पडून ठेवण्यासाठी करतो का? आपलं घर कधी पडलेलं असतं का? बघा तुम्ही कितीतरी तुम्हाला शासकीय इमारती दिसतील. तुम्हाला अशा कितीतरी शासकीय इमारती दिसतात ज्या अबंडन कंडिशन, परित्यक्त अवस्थेत आहेत की नाही? आहेत ना. मग तुम्ही जर घर तयार करत नाही अशा निरर्थक हेतूनी, मग याचा अर्थ काय होतं की त्यांच्याकडे विजन नाही की बुद्धी पुरस्कार करताय, जाणीवपूर्वक करताय आणि तुम्ही प्रश्न करत नाही. स्वामी श्रीकंठानंदांनी ठरवलेला की प्रश्न करायचा. मी तुमच्या समोर जसा बोलतो ना, एखादा मंत्री असला तेव्हाही तसाच बोलतो आणि एकट्यामध्ये असला तरीही मी तसाच बोलतो. माझ्यामध्ये बोलण्यामध्ये काही वेगळं पण नसतं, पण नमस्कार, चहा वगैरे सर्व घेतो. पण नाही, कंस जर चुकीचा असेल तर कृष्ण त्याला उत्तर देतो. कृष्ण आणि कंस सख्खा मामा आहे. कंस हा कृष्णाचा सख्खा मामा आहे, चुलत मामा नाही, दुसऱ्या धर्माचा नाही, सख्खा मामा आहे. त्यामुळे तुमच्या धर्माची काळजी घेणं हे तुमचं काम आहे. बावळटपणाचं अनुकरण करणं म्हणजे धर्म नव्हे. खूप शक्ती आहे याच्यामध्ये, प्रचंड शक्ती आहे. स्वामी विवेकानंद ज्यावेळेस अमेरिकेत होते तर भारताविषयी बोलताना ते म्हणतात द इंडियन नेशन कॅनॉट बी किल्ड. भारताला कोणीही नष्ट करू शकत नाही. डेथलेस इट स्टँड्स. भारत हा अमर आहे and it will stand so long as that spirituality remain as a background. जेव्हापर्यंत भारताच्या पाठीचा कणा अध्यात्म आहे, बाजारू अध्यात्म नव्हे. So long as a people do not give up their spirituality. जेव्हापर्यंत भारतातले लोक अध्यात्माचा, पुन्हा खऱ्या अध्यात्माचा, बाजारू अध्यात्माचा नाही, खऱ्या अध्यात्माचा त्याग भारतातले लोक जेव्हापर्यंत करत नाही तेव्हापर्यंत भारताला कोणी हात सुद्धा लावू शकत नाही. ब्रिटिश सुद्धा भारताला हात नाही लावू शकते. ब्रिटिश नाही टिकले, ब्रिटिश असिमिलेट पण नाही झाले इथे. So long as the people do not give up their spirituality, नंतर म्हणतात की beggars they may remain. भिकारी राहिले तरी चालेल. आमच्याकडे निर्धन असणं हे
ज्याला म्हणतात की अज्ञानाचं लक्षण नाही आहे. संन्यासी हा निर्धन असतो पण लाचार नसतो. मी नेहमी म्हणत असतो की संन्यासी तोच होऊ शकतो जो राजकुमार आहे, जो सम्राट आहे, जो राजा आहे, तो संन्यासी होतो. भिकाऱ्यांसाठी भगवे कपडे असतात पण भिकाऱ्यांसाठी संन्यास नसतो. भगवे कपडे तुम्हाला दुकानात मिळतील, संन्यास दुकानात मिळत नाही. हा फरक आहे. त्यामुळे भगवे कपडे घालणं आणि संन्यास घेणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आकाश पाताळा एवढं फरक आहे. बेगर्स दे मे रिमेन पुअर अँड पॉवर्टी स्ट्रिकन. कमी पैशामध्ये मॅनेज करतायत. पुअर अँड पॉवर्टी स्ट्रिकन 18 विश्वे दारिद्र्य आहे. Beggars they may remain, poor and poverty stricken, squalor and dirt may surround them, but they are proud all time. कपडे मळलेले आहेत तरीही चालेल, पण एक महत्वाची गोष्ट आहे, but let them not give up their gods and let them not forget they are the children of sages. आपले जे देवी देवता आहेत अंतःकरणामध्येच ते. बाहेरचे कितीही मंदिर असलं, जर आतमधलं मंदिर तुटलं तर बाहेरचे मंदिर कधीही कामात येत नाही. बरेच लोक म्हणतात की स्वामीजी आजकाल धार्मिक लोकांची संख्या फार वाढत चाललेली आहे, प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये खूप गर्दी असते. म्हटलं धार्मिक लोक नाही आहेत, ते पर्यटक आहेत. तीर्थयात्रा आणि पर्यटन याच्यामध्ये फरक असतो. पर्यटन हा टाइमपास नसतो आणि तीर्थयात्रा म्हणजे भेटी लागे जीवा लागलीस यास पाहे रात्रंदिवस वाट तुझी. जसा प्रियकर आपल्या प्रेयसीची वाट बघतो, जशी आई आपल्या मुलाची वाट बघते, त्या प्रकारची असते. तर आज तसा वेळ संपलेला आहे, पण आपण भविष्यात संपर्कात राहू आणि प्रत्येक ठिकाणी माझं उद्बोधन झाल्यानंतर मी माझा नंबर शेअर करत असतो ऑडियन्सच्या अनुमतीने. मी माझा नंबर शेअर करू की नको? तर माझा नंबर आहे 9822703688. पुन्हा एकदा सांगतो 9822703688. नाव आहे स्वामी श्रीकंठानंद. श्रीकंठानंद सिंगल वर्ड है, एडिशनल श्री नहीं है, त्याच्यातच श्री है. बेनीवाल जी, आपको तो हमने सेव कर लिया, आप अभी हमको सेव कर रहे हैं. त्याच्यामध्ये तर कितीतरी लोक आहेत. आणि उद्या जर मी एखाद्या झोपडपट्टीमध्ये दिसलो तरीही आश्चर्य करू नका, आणि ताज हॉटेलमध्ये दिसलो तरीही आश्चर्य करू नका, कारण की समाज जोडायचा आहे. भारत का सन्यासी आज राजा का मित्र है, राजा के साथ राजमहल में रहता है, वही सन्यासी कल के भिखारी के साथ पेड़ तले सो जाता है. उसको चलते ही रहना है, लुढ़कते पत्थर पर काई कहां, रोलिंग स्टोन गैदर नो मॉस. त्यामुळे तुमचा धर्म आहे, भारत धर्म आहे, तुम्हाला जागृत ठेवायचा आहे. माझ्यासोबत तुम्ही असंख्य प्रश्नोत्तर करू शकता. फक्त बुरसटलेली मानसिकता नसावी. बुरसटलेली मानसिकता अजिबात ठेवू नये. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपला सर्वसमावेशक परिचय आहे. आपण सर्व भारत संतान आहोत. या शरीराला जन्म देणारी, प्रत्येकाच्या शरीराला जन्म देणारी आई वेगळी आहे, पण ज्या भूमीने पोषण केलं त्या आईचं एकच नाव आहे, ती म्हणजे भारत माता. त्यामुळे समारोपाच्या अगोदर, म्हणजे माझ्या वाणीला विराम देण्याच्या अगोदर भारत मातेचा जय जयकार झालाच पाहिजे. त्यामुळे भारत माता की जयच्या वेळेस सर्वांचे हात वर गेले पाहिजे, कारण की पूर्ण जग बघतं ते युट्यूबच्या. भारत माता की जय, वंदे मातरमच्या वेळेस हात वर, आणि हर हर महादेवच्या वेळेस हात वर. आणि ज्याचा हात वर गेला नाही तर असं लोक म्हणतील की डिफेक्टिव्ह पीस आहे. भारत माता की 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 वंदे 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 वंदे. हर 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 हर. ओम नमः पार्वती पतये. हर हर